ओके सो आज हे आपलं सेकंड सेशन आहे राईट. काल आपण काय केलं होतं, व्ही एस कोडमध्ये जस्ट एक बेसिक कोड लिहिला होता आणि जस्ट डिस्प्ले केला होता ब्राउझरवरती आणि आपल्या सगळ्यांना आपलं फर्स्ट वेब पेज दिसत होतं राईट. सो आता आपण पुढचं शिकणार आहोत. सो सगळ्यांना माहितीच आहे कशी फाईल ओपन करायची. आपण मन नावाचा फोल्डर केलं होतं राईट. सो मन त्याच्यामध्ये HTML फोल्डर आणि डे 1 वरती राईट क्लिक करून ओपन विथ कोड करायचंय. ओपन विथ कोड केल्यानंतर तुम्हाला असं दिसतंय राईट. हे आपण काल केलं होतं. आता आपण काल बघितलं की हा कोड रन करण्यासाठी आपण राईट क्लिक करून ओपन विथ लाईव्ह सर्व्हर करतोय राईट. सो आता तुम्ही फर्स्ट टाइम करताय हे, लाईक सगळं क्लोज केलं होतं आणि परत ओपन केलं सगळं. सो तुम्हाला इथे ऑप्शन दिसत असेल गो लाईव्ह राईट. सो हे क्लिक टू रन लाईव्ह सर्व्हर म्हणजे लाईव्ह सर्व्हरचं काय आहे, इथे क्लिक लाईक शॉर्ट फॉर्म आहे, लाईक तुम्ही इथे क्लिक करून पण लाईव्ह सर्व्हर रन करू शकता. सो गो लाईव्ह केल्यावरती तुमच्या ब्राउझरवरती तुमचं वेब पेज दिसतंय राईट. हे वेलकम दिसतंय. मी आता झूम करते म्हणून मला मोठं कमी कमी जास्त दिसतंय राईट. ओके, इथपर्यंत आपण सगळ्यांनी केलं होतं. आता काल ॲक्च्युली हे तुम्हाला टॅग्स तर कळले की टॅग्स काय असतं ॲक्च्युली. ओके, HTML हेड बॉडी हे सगळे टॅग्स आहे. आता काल आपण बघितलं की डॉक टाईप HTML. डॉक टाईप HTML म्हणजे काय ॲक्च्युली डॉक्युमेंटचा टाईप आहे HTML. ओके, नेक्स्ट स्लाइडवरती आपण बघू की टॅग्स इन HTML. लाईक टॅग्स कसे असतात, लाईक सपोज बॉडी आपला, तर बॉडी फर्स्ट ओपनिंग टॅग आणि क्लोज करताना आपण फ्रंट स्लॅश बॅक स्लॅश देणार आहोत. लाईक ओपनिंग टॅग, क्लोजिंग टॅग आणि जे पण काही डिस्प्ले करायचं आपल्याला कॉन्टेंट तो इथे मध्ये लिहितो आपण राईट. आता एक्झाम्पल आपण पॅरेग्राफ टॅगचं घेतलंय, ते आपण पुढे शिकणारच आहे राईट. ओके, सो नेक्स्ट बघूया आपण. आता याच्याबद्दल मी थोडंसं सांगते की HTML लँग EN म्हणजे काय. इथे लँग्वेज इंग्लिश सांगितली आहे ठीक आहे. आणि हे सगळं हेडमध्ये लिहिलंय ते काय, आपलं जी फाईल असणार आहे, लाईक जो डेटा डिस्प्ले करणार आहे त्या डेटाबद्दल हा डेटा आहे म्हणून त्याला मेटा डेटा म्हणतात. मेटा डेटा काय असतो, डेटा अबाउट डेटा, म्हणून मेटा डेटा त्याला बोलतात. आणि मेटा डेटाचा हा टॅग आहे मेटा. आता इथे बघा तुम्ही क्लोजिंग टॅग नाही आहे, तर का नाही आहे, कारण याच्यात आपण काहीच कॉन्टेंट लाईक डिस्प्ले नाही करत आहे बरोबर. कॉन्टेंट डिस्प्ले नाही करत आहे म्हणून याला क्लोजिंग टॅग नाही आहे. आणि यालाच काय म्हणतात, एम्प्टी टॅग. असे बरेचसे टॅग तुम्ही पुढे शिकणार आहे, लाईक ब्रेक टॅग असतो, HR टॅग असतो राईट. आता इथे टायटलला असणारे क्लोजिंग टॅग, बिकॉज तुमचं डॉक्युमेंट हे तुमचं वेब पेजचं जे नाव आहे ते डिस्प्ले होत आहे राईट. इथे तुम्ही बघताय डॉक्युमेंटवरती राईट, ते डिस्प्ले होतं म्हणून त्याला क्लोजिंग टॅग असं तुम्ही कन्सिडर करू शकता. आता याच्यानंतर मी तुम्हाला एक सांगते गोष्ट की इथे काय न्यू फाईलचा सिम्बॉल आहे. इथे ओव्हर केल्यावरती तुम्हाला न्यू फाईल दिसते राईट. इथे ओव्हर केल्यावरती तुम्हाला न्यू फोल्डर दिसतंय. लाईक इथे क्लिक केल्यावरती तुम्ही फाईलचं नेम टाईप करू शकता. आता याच्यासाठी एक शॉर्ट फॉर्म जो आहे तो आहे Ctrl+N. Ctrl+N केल्यावरती तुमची न्यू फाईल क्रिएट होते. आता इथे काय लिहिलंय, सिलेक्ट अ लँग्वेज टू गेट स्टार्टेड. म्हणजे आपल्याला एक लँग्वेज सिलेक्ट करायची म्हणजे VS कोडला कळेल की आता ही लँग्वेज आहे, म्हणजे आपल्याला लाईक इझी शॉर्ट फॉर्म देता येतील. काल तुम्ही बघितलं सगळ्यांनी एमेट ॲब्रिव्हिएशनमुळे आपण डायरेक्ट हा कोड लिहिला होता राईट. एंटर प्रेस करून डायरेक्ट हा कोड रन झाला होता. लाईक मी आत्ता पण करून दाखवते. ओके, सॉरी. ओके, एंटर. ठीक आहे, इथे आपण वेलकम लिहिलं होतं, सेव्ह, आणि आपल्याला वेब ब्राउझरमध्ये दिसतंय वेलकम राईट. आता जस्ट मी टॅगचं एक बेसिक स्ट्रक्चर परत कळण्यासाठी, आपण काल केलंच आहे बट परत कळण्यासाठी मी तुम्हाला लाईक एक बेसिक सांगते परत.
फर्स्ट मेन टॅग काय असतो आपला HTML, ओपनिंग टॅग, कॉन्टेंट डिस्प्ले होणार आहे त्याच्यामुळे क्लोजिंग टॅग HTML. ठीक आहे. आता इथे आपल्याला येत का नाही असं लाईक एमिट ॲब्रिव्हिएशनमुळे, कारण आपण ही फाईल सेव्हच नाही केली, index.html सेव्ह केली आपण, म्हणून त्याला कळतंय की हा HTML चा कोड असणार आहे मध्ये, सो ते सजेस्ट करतोय राईट. हा जो सिम्बॉल आहे इथे आयकॉन दिसतोय तो HTML फाईलचा आहे राईट. आता फक्त एक सिंटॅक्स शो करण्यासाठी मी तुम्हाला नोटपॅडमध्ये घेऊन आले, कारण तिथे डायरेक्ट ऑटो सजेशन येतं. ठीक आहे. आता इथे दुसरा मध्ये टॅग मेन कोणते असतात, हेड टॅग राईट, ओपनिंग क्लोजिंग हेड टॅग, बरोबर. देन हेड नंतर कोणता टॅग, बॉडी, ओपनिंग क्लोजिंग टॅग बॉडी राईट. आता हेडमध्ये काय असतं तुमचा मेटा डेटा आणि वेब पेजचं टायटल राईट, वेब पेजचं टायटल. आता इथे तुमचं इंडेंटेशन वगैरे काही होतंय का नाही होते, कारण आपण फाईलच सेव्ह नाही केली म्हणून त्याला कळणारच नाही की अच्छा हा कोणता डेटा आहे वगैरे. ठीक आहे. हे कळलं सगळ्यांना की VS कोडचा किती यूज होतोय राईट. आता याच्यानंतर आपण काय बघू एक मेन गोष्ट राहिली होती काल, जी आहे कमेंट्स. आता सपोज तुम्ही हा कोड लिहिताय इंडस्ट्रीमध्ये, लाईक प्रोजेक्ट्स 4-5 जण मिळून करताय, खूप सारे लोक आहेत, तर तुम्ही एवढा कोड लिहिलाय हां, आणि तुम्हाला जर काहीतरी नोट्स लिहायच्या असतील तर त्या कशा लिहिणार, म्हणजे तुम्हाला ते डिस्प्ले नाही झालं पाहिजे, जस्ट तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी नोट्स हव्यात. तर इथे नोट्सचं स्ट्रक्चर, आता सपोज मला लिहायचं इथे की दिस इज अ बॉडी टॅग, दिस इज बॉडी टॅग. ठीक आहे. तर आता मी सेव्ह केलं तर मला कळलं ऑब्व्हियसली सर्व्हरवरती, सॉरी वेब पेजवरती दिसणार आहे राईट, बट हे नाही दिसलं पाहिजे, त्याच्यासाठी मी काय करेल, याला कमेंट करेल. कमेंट कशी करायची, सिलेक्ट करायचं जेवढं पण कमेंट करायचं आहे, कंट्रोल प्लस बॅकस्लॅश. ठीक आहे. झाली कमेंट, कळली सगळ्यांना. हे ग्रीन झालं म्हणजे काय, कमेंट आहे. आणि हे जेव्हा आता सपोज मी रन करेल तर फक्त वेलकम दिसेल. ठीक आहे. कळलं, म्हणजे ब्राउझरने बरोबर ते इग्नोर केलं, त्याला कळलंय की आपण कमेंट आहे, दिस इज अ बॉडी टॅग, सो त्याला डिस्प्ले नाही करायचंय. कळलं एवढं कमेंट बद्दल. सो आता नेक्स्ट आपण बघणार आहे इलेमेंट काय असतात. लाईक इलेमेंट म्हणजे तुम्हाला जे पण काही डिस्प्ले करायचं आहे ते. ओके. आता हे वेलकम नाव होतंय, बॉडी टॅग होतंय, ते आपण पॅरेग्राफ बघणार आहे, हेडिंग बघणार आहे, ते सगळे जे डिस्प्ले होणार आहे ते इलेमेंट असणार आहे. ठीक आहे. आता आपण सगळ्यात पहिले हेडिंगसाठी स्टार्ट करूया, टॅग स्टार्ट करूया. आता सपोज मला लिहायचं आहे की टॅग्स, मग मी काय करेल, सिलेक्ट करेल कंट्रोल प्लस बॅकस्लॅश. ठीक आहे. झालं माझी कमेंट, आणि ही डिस्प्ले नाही होणार आहे. आणि आता सपोज मी वेलकमला पण केलं किंवा मला टॅगला नाही करायचं, टॅग तर राईट करायचं आहे, तर अनकमेंट करायला पण सेमच प्रोसिजर आहे, कंट्रोल प्लस बॅकस्लॅश. ठीक आहे. आता साठी मी हे कंट्रोल प्लस बॅकस्लॅश करते कमेंट. ठीक आहे. आता आपण बघणार आहे हेडिंग टॅग. आता मी इथेच नोट्स वगैरे लिहित जाईल, तुम्ही पण कोडमध्ये नोट्स लिहित जा. ओके. हेडिंग टॅग, याला मी हेडिंग टॅग दिलं. आता हेडिंग टॅगचा सिंटॅक्स काय असतो, H1. ठीक आहे. आता H1 ओपनिंग क्लोजिंग, आणि मध्ये काय लिहिणार आहे आपण, जो पण काही सिंटॅक्स असेल, हॅलो एव्हरीवन. ठीक आहे. हे सेव्ह केलं मी. आता आपण आउटपुट बघू. हे काय झालं, तुमचं एकदम बोल्ड आणि मोठं आलं राईट, फॉन्ट साईज वाढली तुमची. तर हेडिंग H1 टॅग काय, आपला हेडिंग टॅग आहे, म्हणजे तुम्ही वेब पेजेस वरती बघतात की हेडिंग असतं राईट, सो ते H1 टॅगने आपण देऊ शकतो. आता असाच असतो H2 टॅग.
म्हणजे एच फॉर लाईक एच फॉर हेडिंग 1 2 ते तुम्हाला कळेल डिफरन्स लगेच. हॅलो एव्हरी वन. ठीक आहे, हे मी लिहिलं, सेव्ह केलं, ब्राउझरवरती बघूया. तुम्हाला डिफरन्स दिसतो याच्यात, याची साईज लगेच कमी झाली आहे. असंच H3 पण असतं. असं कितीपर्यंत असतं? 6 पर्यंत असतं. म्हणजे तुमचे H1 to H6 टॅग्स असतात. आता मी हे काय करेल, कॉपी पेस्ट करेल. कॉपी पेस्ट 3 4 5 6. ठीक आहे, हे 6 पर्यंत झाले. आता मी H2 लाच ओके, H2 लाच H3 करणार आहे. ठीक आहे, सेव्ह करते, तुम्हाला साईज कमी दिसेल. कळलं? हे H3 आहे. H1 H2 H3 H4 H5 H6, कारण आपण चेंजच नाही केलंय H2 कॉपी पेस्ट केल्यानंतर, म्हणून हे सेम दिसतंय. राईट, हे H3 त्याची साईज कमी दिसते तुम्हाला. आता मला दरवेळेस मी जेव्हा चेंज करायचं राहील तेव्हा ह्या दोन्ही ठिकाणी चेंज करायला लागणार आहे. सो आता एक शॉर्टकट सांगते मी तुम्हाला. आता सपोज तुम्हाला 2 ठिकाणी सेम चेंजेस करायचे, 2 किंवा 3 किंवा 4 ठिकाणी, तर काय करायचं? आता कर्सर आपल्या इथे, राईट, तर अल्ट की प्रेस करायची, प्रेस करून ठेवायची, आणि इथे पण चेंज करायचं आहे तर इथे कर्सर परत न्यायचा. मला काय दिसतंय? 2 कर्सर दिसतात. आता मी जे पण काही टाईप करेल ना, दोन्ही साईडला होईल. कळतंय? किती इझी झालं काम आपलं. आता इथे H4 लिहायचा आणि परत बाहेर क्लिक केल्यावरती तो टॅग निघून जातो, लाईक कर्सर निघून जातो, मल्टी कर्सर. आता आपण इथे क्लिक करूया. सेम प्रोसिजर, अल्ट प्रेस करायचा, H5. चला, आता H6 पण सेम, अल्ट H6. बरोबर. आता आपण बघू याचा डिफरन्स काय दिसतोय. साईज मध्ये डिफरन्स आहे, राईट, हेडिंगच्या. अशा प्रकारे हा हेडिंग टॅग असतो. म्हणजे लाईक आपल्या ब्राउझरला कळतं, म्हणजे त्याला ऑब्व्हियसली ते एक मशीन आहे, मॅन्युअली आपण नाही सांगू शकत ना त्याला. तर त्यांच्यासाठी हे H1, लाईक त्यांना कळेल की H1 टॅग आहे, मग ओके, सो हे मोठं दिसलं पाहिजे किंवा इम्पॉर्टंट आहे, हे हेडिंग आहे, राईट. आता बऱ्याचदा एक्झाममध्ये किंवा इंटरव्ह्यूमध्ये सपोज विचारलं की H1 ची साईज मोठी असते की H6 ची. आता आपण जस्ट शिकलो आहे म्हणून तुम्हाला एकदम इझी जाईल सांगायला की H1 ची फॉन्ट साईज सगळ्यात मोठी असते. बट हे लक्षात कसं ठेवू शकता की H1 लाईक टॉप मोस्ट असतो, सो त्याची साईज सगळ्यात जास्त असते, H6 ची छोटी असते. ओके, सो याच्यानंतर हे हेडिंग टॅग आहे. ठीक आहे, कळलं? म्हणजे हे ऍक्च्युली ब्राउझरला कळण्यासाठी सगळे टॅग आहे. आपण डायरेक्ट लिहू शकतो पॅरेग्राफ, बट टॅग्स कशासाठी? आपल्याला जे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन असतं, राईट, म्हणजे सर्च इंजिनला कळण्यासाठी की कोणतं हेडिंग आहे, कोणतं टायटल आहे वगैरे. ठीक आहे, आता नेक्स्ट आहे आपला पॅरेग्राफ टॅग. पॅरेग्राफ टॅग, ठीक आहे. आता ही नोट आहे, कमेंट केली मी, Ctrl+\\. ठीक आहे, P फॉर पॅरेग्राफ. एकदम सिंपल सिंटॅक्स आहे. आता इथे मी काही पण लिहिलं तर हा माझा पॅरेग्राफ लाईक नॉर्मल टेक्स्ट डिस्प्ले होऊन जाईल. ठीक आहे, सेव्ह केलं, हे डिस्प्ले होतं इथे, राईट. आता सपोज तुम्हाला एक डमी साईट बनवायची आहे, राईट, त्याच्यात तुम्हाला खूप सारे लाईक फक्त सिंटॅक्ससाठी एक डमी साईट बनवायची, त्याच्यासाठी तुम्हाला पॅरेग्राफ्स लागणार आहे. तर तुम्ही ते कुठून तरी कॉपी पेस्ट वगैरे करण्यापेक्षा VS कोडमध्ये एक खूप छान शॉर्ट फॉर्म आहे, लॉरेम टाईप करायचं आणि पुढे काउंट लिहायचा, लाईक 3 लिहिल्यावरती मला 3 वर्ड्स येतील. ठीक आहे, म्हणजे कोणते पण रॅन्डम 3 वर्ड्स येतील. आता मी लॉरेम परत लिहिते
आणि 300 लिहिते. ठीक आहे, 300 लिहिल्यानंतर मला सगळे 300 वर्ड्स भेटणार आहे. हे एवढं सगळं हॉरिझॉन्टल कळलं. आता आपण हे हॉरिझॉन्टल स्लाइड लाईक फक्त व्हर्टिकल स्क्रोल करण्यासाठी कसं करणार आहे, एक सेटिंग आहे लाईक हॉरिझॉन्टल स्क्रोल कॅन्सल करायची. म्हणजे त्या सेटिंगने काय होईल की तुमचे वर्ड रॅप होतील. लाईक स्क्रीनमध्ये जेवढी स्क्रीन दिसते ना तुमची, तेवढ्यामध्ये सगळा डेटा तो रॅप होईल. सेटिंगमध्ये जायचं आहे सगळ्यांनी. ठीक आहे, ही सेटिंग सगळ्यांनीच करायची. आता सेटिंगमध्ये जायचं आहे, कमांड पॅलेट, आणि इथे लिहायचं आहे टॉगल वर्ड रॅप. ओके, हे केल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल सिलेक्ट करायचं. काय झालं, तुमचे सगळे वर्ड रॅप झाले, बरोबर. आणि आता जर मी सेव्ह केलं तर ऑब्व्हियसली सेमच आउटपुट, लाईक तुमचा पॅरेग्राफ जसा आहे तसा दिसणार आहे, राईट. याच्यानंतर आपण बघणार आहे नेक्स्ट टॅग, जो की आहे अँकर टॅग. ठीक आहे, अँकर टॅग. हे मला कमेंट करायचे, कंट्रोल \. ठीक आहे. आता अँकर टॅग हा कशासाठी यूज होतो, यूज टू ॲड लिंक इन द पेजेस. म्हणजे पेजमध्ये लिंक ॲड करण्यासाठी. तुम्ही लिंकचं बघता, अशी ब्लू लिंक दिसते, तिला आपण विजिट करतो, राईट. सो तसं अँकर टॅग आहे, म्हणजे ए फॉर अँकर टॅग असं आहे ते, सिम्पल. आता इथे आपण लिहू क्लिक हिअर सपोज, पण हे क्लिक हिअर फक्त डिस्प्ले होईल. याला लिंक देण्यासाठी याचा सिंटॅक्स थोडा वेगळा आहे. href येतं इथे, हे कशामुळे होत आहे, VS कोड. ठीक आहे, href मध्ये आपल्याला काय द्यायचं आहे, सिम्पली एखादी साईटची लिंक द्यायची आहे. आता सपोज कोणती पण, आता मी ही दिली गुगल स्लाइड्सची, कॉपी केली इथून URL वरून. ठीक आहे, मी डायरेक्ट कॉपी पेस्ट केली. ठीक आहे, ही माझी साईट आहे. सो सेव्ह केलं. सेव्ह केल्यानंतर काय दिसायला पाहिजे मला, इथे कॉन्टेंट तर दिसायलाच पाहिजे, है ना, क्लिक हिअरचा. आता अजून काय चेंज होतो ते बघू आपण. गो टू स्लाइड्स, सॉरी, हे आपण कॅन्सल करू कारण हीच साईड आपल्याला परत दिसणार आहे. आता डॉक्युमेंटमध्ये जाऊ आपल्या, इथे क्लिक हिअर दिसतंय, क्लिक हिअर. ठीक आहे, ओपन झाली आपली गुगल स्लाइड. कळतंय सगळ्यांना? ओके. सो ओके, ही आपली साईट ओपन झाली. आणि परत बॅक गेल्यावरती आपल्याला हे सगळं लाईक आपले जे होते index.html ते वेब पेज दिसणार आहे, राईट. ओके, सो आता ही आपला अँकर टॅग झाला. आता मला सपोज ओके, सो आपण बघितलं की न्यू फाईल कशी फॉर्म करता इथे. ठीक आहे, इथे न्यू फाईलवरती क्लिक करायचं. आता सपोज मी न्यू फाईल केली about.html. ठीक आहे, एंटर. आपण आलो about.html मध्ये. आता हा इथे सर्कल का दिसतोय, कारण ही अनसेव्ड फाईल आहे. ठीक आहे, म्हणून दिसतंय ते. जर सेव्ह केल्यावरती ते नाही दिसत. सपोज मी इथे काही चेंजेस केले, इथे आला सर्कल. ठीक आहे, आता मी सपोज सेव्ह केली तर गेला. ठीक आहे, म्हणजे याच्यावरून तुम्ही बघू शकता. about.html मध्ये सेम करायचं, !, एंटर. ठीक आहे, आता इथे मी लिहिलं अबाउट अस पेज, सेव्ह केलं सपोज. ओके, हे अबाउट अस पेज. आता index.html मध्ये मी काय करेल, मला काय करायचं आहे की index.html मधून मला about.html मध्ये जायचंय. ओके, मग त्याच्यासाठी मी कसं लिहिल,
अँकर टॅगचा. आणि सपोज आपल्याला डिस्प्ले करायचं अबाउट पेज href, ठीक आहे, अँड // about.html, ठीक आहे. सेव्ह केलं मी. तर बघूया आपण काय होतंय. अबाउट पेज येतंय, इथे दिसतंय अबाउट अस पेज, राईट. म्हणजे आपण काय केलंय, लिंक केलंय पेज. हे आपलं index.html आणि अबाउट अस पेज. बघा इथे तुम्हाला दिसतंय about.html, राईट. हे वेब पेज रन झालंय, म्हणजे सिंपल आहे. आता ह्या दोघांमध्ये डिफरन्स काय असतो, म्हणजे की आपण ही जी लिंक आहे तुमची ती युनिव्हर्सल आहे. म्हणजे कोणी पण ही लिंक जेव्हा जर क्लिक केली तर त्याला सेमच आउटपुट दिसणार आहे, राईट. पण इथे हे सगळ्यांसाठी डिफरंट आहे, कारण हे तुमच्या मशीनवरती हे फोल्डर, राईट. हे दोन ज्या फाईल्स आहे त्या तुमच्या मशीनवरती आहे. आणि जर मी दुसऱ्याच्या एखाद्या लॅपटॉपमध्ये हे जर टाईप केलं तर त्यांना नक्कीच ते दुसरं दिसणार आहे. म्हणजे ते त्यांनी जो कोड लिहिलाय ते दिसेल. आता सपोज मी अबाउट अस पेजमध्ये वेगळं लिहिलं होतं, किंवा सपोज तुम्ही वेगळ्या नावाने फाईल सेव्ह केली तर हे रनच नाही होणार, है ना. सो ही जी लिंक आहे तिला काय बोलतात, ॲब्सोल्यूट लिंक, ठीक आहे. ॲब्सोल्यूट लिंक म्हणजे ती सगळ्यांसाठी सेम असते. ह्याला आपण कमेंट करू. आणि ही जी आहे ती रिलेटिव्ह लिंक, रिलेटिव्ह लिंक, बरोबर. हे लक्षात ठेवायचं, कारण हे रिलेटिव्ह आहे. लाईक तुम्ही म्हणजे एका मशीनवरून ह्या फाईल ॲक्सेस करताय, सो युनिव्हर्सल नाही, त्या तुमच्यासाठीच आहे फक्त. ओके, याच्यानंतर आपण इमेज टॅग करणार आहे. इमेज टॅग, ठीक आहे. इमेज टॅग मध्ये इमेज टॅग, ओके, मी याला कमेंट करते आधी. इमेज टॅग मध्ये काय करणार आहे आपण, ऑब्विसली इमेज डिस्प्ले करणार आहे. याचा सिंपल असतो, याला ऍक्च्युली क्लोजिंग नसतो, कारण आपल्याला कॉन्टेंट काय डिस्प्ले करायचा, इमेज, राईट. सो याला आपण काय बोलणार आहे, एम्प्टी टॅग. आता याच्यासाठी सोर्स द्यावा लागतो आपल्याला, म्हणजे इमेजचा सोर्स द्यावा लागतो, ठीक आहे. सो इथे मला आलं सजेशन, सोर्स एंटर केलं मी. आता मला इथे इमेजचं नाव लिहायचंय, ठीक आहे. ओके, सो आता आपण बघतोय इमेज टॅग, ठीक आहे. इमेज SRC मध्ये आपल्याला काय करायचं, इथे त्याचा पाथ द्यायचा जसं आपण साईटला दिलाय. सो आता त्याच्या आधी आपण बघू, इथे अनस्प्लॅश नावाची एक वेबसाईट आहे, म्हणजे आपण ॲक्च्युली इमेज डाउनलोड करतोय. तुम्ही कोणती पण घेतली तरी चालेल, बट ही जस्ट एक स्पेशल फोटोजची. सो ओके, सो आता मी ह्या इमेजवरती गेले. आणि तुम्ही कोणत्याही इमेजवरती गेला तर राईट क्लिक केल्यावरती तुम्हाला हे ऑप्शन्स दिसणार आहे. तर आता इथे काय करायचं, तुम्ही कॉपी इमेज ॲड्रेस, ठीक आहे. कॉपी इमेज ॲड्रेसवरती क्लिक करायचं आहे. तुमचा ॲड्रेस, इमेजचा ॲड्रेस कॉपी होऊन जाईल आणि तो इथे पेस्ट करायचा आहे, Ctrl+V, ठीक आहे. आणि सेव्ह करायचं. तर ऑब्विसली आता तुम्हाला तुमच्या साईटवरती फक्त आतापर्यंत एवढं दिसत होतं, आता काय दिसेल, इमेज पण दिसेल, राईट. डॉक्युमेंटवरती दिसते इमेज. ओके, सो हे झालं इमेजचं. लाईक तुम्ही कुठून पण इमेजची लिंक इथे तुमच्या फाईलमध्ये पेस्ट करू शकता, तुम्हाला ती इमेज दिसेल, राईट. आता इमेजमध्ये पण आता सपोज मला असं हवं आहे की मला ह्या फोल्डरमध्ये इमेज ती डिस्प्ले करायची आहे, राईट. तर ते कसं कराल, आता सपोज मी एक इमेज डाउनलोड केली, सपोज इथेच जाऊया आपण, दुसरी इमेज करू. सपोज ही इमेज आहे, मी इथे डाउनलोड केली, सपोज डाउनलोड होते. आता मी
पहिले आपण काय करू, डाउनलोड्स मधून ती इमेज कॉपी करू, डे 1 मध्ये पेस्ट. तुम्हाला या 2 फाईल दिसतात, कालची इंडेक्स आणि आज आपण अजून केली होती अबाउट. ठीक आहे, ही इमेज दिसते. आता आपण याला काहीतरी, ओके, सो इमेज सेव्ह झाली आपली इथे. बघू आपण VS कोड मध्ये दिसते का. ठीक आहे, आली VS कोड मध्ये दिसते. आपण त्याला काय करू, रिनेम देऊ, एक शॉर्ट नेम. सपोज मी दिलं ABC. ठीक आहे, ABC दिलं, सेव्ह केलं. ठीक आहे, आता मला ही इमेज डिस्प्ले करायची आहे. तर त्याच्यासाठी कसं सिंटॅक्स आहे, सेम IMG राईट सोर्स. आता सोर्स काय देणार आहे मी, इमेजचं नाव, बिकॉज ती सेम फोल्डर मध्ये abc.jpg, सेम एक्सटेन्शन द्यायचं. ठीक आहे, सेव्ह केलं. आता तुम्हाला 2 इमेजेस दिसतील. बघूया ब्राउझर मध्ये, डॉक्युमेंट दिसतंय. ही खूप मोठी इमेज आहे. ऍक्च्युली तिची स्केल करू शकतो आपण. आता सपोज इथे आपण हाईट दिली, सपोज ओके, हाईट इज इक्वल टू 500 दिली सपोज. दिसते इमेज 500. हाईट तिची काय असेल, 500 म्हणजे ऍक्च्युली हे पिक्सेल्स मध्ये. ठीक आहे, आता हे जे SRC असतं, SRC हाईट जे तुम्हाला दिसतंय ते काय ऍट्रिब्यूट्स आहे. आणि हा पूर्ण तुमचा काय झाला, एलिमेंट झाला. म्हणजे जो पूर्ण काही टॅग आहे कॉन्टेंट सहित, ऍट्रिब्यूट सहित, तो काय झाला, तुमचा एलिमेंट झाला. हा काय झाला, टॅग झाला. आणि हे मधलं जे असणार आहे ते ऍट्रिब्यूट आहे. लाईक तुम्ही लिंक देताय, हाईट आहे, विड्थ. आता याला तुम्ही विड्थ पण देऊ शकता, विड्थ. ठीक आहे, मी दिली सपोज 100. ठीक आहे, आता बघू आपण कशी दिसते इमेज. दिसते का, त्याची काय झाली, विड्थ 100 झाली. ती इमेज चांगली नाही दिसत आहे. सो आपल्याला ऍक्च्युली प्रपोर्शन नीट ठेवायचं असेल इमेजचं, तर नेहमी लक्षात ठेवायचं की एकतर हाईटच द्यायची किंवा विड्थच द्यायची. आता सपोज मला विड्थ द्यायची होती 100, हाईट मला किती पण चालेल, राईट. सो ते काय करेल, विड्थ 100 ठेवेल आणि हाईट त्याच्या अकॉर्डिंगली ऍडजस्ट करून घेईल. म्हणजे ती इमेज फुल नीट प्रपोर्शनने दिसेल. ठीक आहे, ओके. सो आपण याच्यात बघूया. सॉरी, इकडे दिसते इमेज छोटीशी, कारण तिची आपण काय केली, विड्थ फक्त 100 केली आहे. ओके, आता तुम्ही आता हे लक्षात आलं असेल. आता आपण वरतीच बघितलं होतं ऍब्सोल्यूट लिंक आहे, रिलेटिव्ह लिंक आहे. आता इमेज टॅग मध्ये पण तुम्हाला कळलं असेल ऍब्सोल्यूट कोणती आहे आणि रिलेटिव्ह कोणती आहे. तुम्हाला कळलं असेल की ही जी इमेज आहे ती युनिव्हर्सली सगळ्यांसाठी सेम असणार आहे. बट ही इमेज जी आहे ती फक्त आपल्यासाठीच असणार आहे, कारण ती या फोल्डर मध्ये, आपल्या लोकल मशीन मध्ये, राईट. सो ह्या लिंकला आपण काय बोलणार आहे, ऍब्सोल्यूट लिंक. बरोबर, ऍब्सोल्यूट लिंक. मी याला कमेंट करणार आहे, कंट्रोल \. आणि ही काय असणार आहे, रिलेटिव्ह. बरोबर, रिलेटिव्ह लिंक, कंट्रोल \. हे कळलंय. आता याच्यामध्ये अजून एक असतं, लाईक अल्ट. ठीक आहे, अल्ट म्हणजे काय आहे की जेव्हा तुमची इमेज डिस्प्ले नाही होणार तेव्हा त्याच्या जागी हा कॉन्टेंट दिसेल, लाईक अल्ट. आता आपण सपोज लिहू की इमेज नॉट, काय लिहू शकतो, नॉट विजिबल. ठीक आहे, सेव्ह केलं. आता मी ह्या इमेजचं लाईक नाव चेंज करते, चुकून असं टाकलं सपोज,
आपल्याला ती इमेज ऑब्व्हियसली दिसायला नाही पाहिजे कारण ABCF अशी नावाची इमेजच नाहीये. मग अल्ट म्हणजे काय, अल्टरनेटिव्ह असतं, लाईक इमेज दाखवा नाही तर हा टेक्स्ट दिसेल. दिसतं इथे ब्रेक इमेजचं साईन दिसतं, इमेज नॉट विजिबल. कळलं? अल्टरनेटिव्ह म्हणजे अल्टरनेटिव्ह नेहमी टाकायचं असतं. आपण जेव्हा जेव्हा सपोज वेबसाईटला व्हिजिट करतो कधी कधी म्हणजे लाईक नेट नसतं तेव्हा आपल्याला असं लाईक सिम्बॉल येतो, राईट? म्हणजे काय, तो इमेज टॅग आहे पण ती इमेज लोड नाही झाली आहे ना, वेबसाईट लोड नाही होत तेव्हा असं प्रॉब्लेम येतो आपल्याला, राईट? एवढं कळलं. आता आपण फास्ट थोडंसं लाईक फॉन्ट्सचे टॅग बघणार आहे, ठीक आहे? आता फर्स्ट टॅग आहे बोल्ड, ठीक आहे? बोल्ड टॅग मध्ये काय होतं, बोल्ड होतं जो फॉन्ट असेल तो, म्हणजे काय होतं डार्क आणि डार्क होतो, जस्ट त्याची थिकनेस वाढते, जसं की वर्ड मध्ये होतं सेम तसंच आहे. बोल्ड साठी B फॉर बोल्ड, ठीक आहे? आपण इथे जे पण लिहिलं सपोज वेलकम टू AIS, ठीक आहे? दिसतंय मला वेलकम टू AIS, बरोबर? आता आपण एक न्यू टॅग शिकू, BR, ठीक आहे? सो BR काय, ब्रेक टॅग आहे. म्हणजे तो काय करतो, लाईन ब्रेक करतो. लाईक सपोज तुम्हाला न्यू लाईन वरती यायचं, आता मला सगळं इथे क्लिक हिअर, अबाउट पेज, नंतर हे शेजारीच काय दिसते इमेज, नंतर हे सगळं एका लाईन मध्ये चालू आहे सगळं इन शॉर्ट, राईट? सो मला जर ब्रेक करायचंय, न्यू लाईन वरती यायचंय, तर सपोज मला अबाउट पेज दिसतं इथे, राईट? इथे तर मला ते अबाउट पेज न्यू लाईन वरती पाहिजे, क्लिक हिअर नंतर नकोय मला, तर मी काय करेल, इथे BR टॅग लिहिल, बरोबर? आणि सेव्ह करेल, तर मला काय खाली येईल, ते क्लिक हिअरच्या खाली आलं अबाउट पेज, बरोबर? आता तसंच आपण वेलकम टू AIS करणार आहे, त्याच्यावरती आपण लिहिणार आहे BR, म्हणजे सगळं न्यू लाईन वरती येत जाईल आपलं, ठीक आहे? ओके, परत आउटपुट बघू. आणि आपण सेव्ह, हे दिसतंय आउटपुट आपलं, ओके? आणि आपण सेव्ह केल्यानंतर लगेच आपल्याला आउटपुट दिसतंय. सो मी तुम्हाला एक जस्ट स्क्रीन शेअर करूनच दाखवते. सपोज राईट अँड दिस इज लेफ्ट, ठीक आहे? मे बी नाही दिसणार ते, ठीक आहे, फुलच ठेवू आपण. हे कळलं, वेलकम टू AIS न्यू याच्यावरती येते. आता नेक्स्ट काय असतं, इटॅलिक, राईट? इटॅलिक टॅग जो आहे, कमेंट देईल मी, I फॉर इटॅलिक, सिम्पल. वेलकम टू AIS सेव्ह लिहू, म्हणजे तुम्हाला लगेच डिफरन्स कळेल. आलंय, इटॅलिक खाली दिसतंय, राईट? सेम आहे. काय असतं नेक्स्ट, अंडरलाईन टॅग, तर मी U फॉर अंडरलाईन. हे सगळे टॅग ऍक्च्युली तुम्ही जेव्हा डॉक्युमेंट वगैरे क्रिएट करत असता तेव्हा तुम्हाला यूज होतात. तुम्ही जेव्हा बघत असाल डॉक्युमेंट मध्ये काही बोल्ड लेटर असतात, स्लॅन्ट लेटर असतात, अंडरलाईन लेटर असतात, तर HTML मध्ये काय करता, याचा यूज करतात, राईट? वेलकम टू AIS दिसतंय अंडरलाईन केलेलं, आणि आपण BR टॅगने दिलं म्हणून त्याच लाईन मध्ये स्टार्ट झालंय, बरोबर? BR टॅग, ओके?
आता याच्यानंतर आपण काय करणार आहे, आपल्याकडे एक टॅग आहे स्ट्रॉंग टॅग. स्ट्रॉंग टॅग म्हणजे काय, जेव्हा तुम्ही डॉक्युमेंटेशन वगैरे करत असताना तेव्हा हा जो स्ट्रॉंग टॅग असतो तो कशासाठी यूज करता, लाईक त्याने आउटपुट तर बोल्ड सारखं येतं, म्हणजे तुमचं लाईक बोल्ड दिसणार आहे, थिकनेस जास्त दिसणार आहे फॉन्टची. तर याच्यात आणि बोल्डमध्ये काय डिफरन्स आहे, बोल्ड फक्त एक थिकनेस वाढतं, स्ट्रॉंग म्हणजे काय की त्या वर्डचं किंवा त्या लाईनचं इम्पॉर्टन्स जास्त आहे. आता म्हणजे हे आपल्याला काय गरज आहे, म्हणजे आपण कसं काय हे आपल्यासाठी नाही, ऍक्च्युली हे मशीनला अंडरस्टँड करण्यासाठी आहे की स्ट्रॉंग म्हणजे लाईक त्या वर्डचं जास्त इम्पॉर्टन्स आहे सॉरी, स्ट्रॉंग. ठीक आहे, तर याच्यात मी लिहिलं हॅलो एव्हरीवन, ब्रेक देते मी. ठीक आहे, सेव्ह केलं, आला इथे हॅलो एव्हरीवन बोल्डमध्ये. आता तुम्हाला दिसतंय वेलकम टू AIS आणि हॅलो एव्हरीवन सेमच ऑलमोस्ट, बट या सर्च इंजिनला कळण्यासाठी इझी आहे की ओके हॅलो एव्हरीवन हे स्ट्रॉंग व्हॅल्यू डिपिक्ट करतं, सो म्हणून आपण स्ट्रॉंग टॅग यूज केला. बरोबर. नेक्स्ट आहे EM. EM काय करणार आहे, ऑब्विसली गेस करू शकतो आपण की स्लॅन्ट करेल, म्हणजे आय सारखं, इटॅलिक टॅग सारखं. मग फरक काय, EM कशासाठी असतं की तुम्ही डॉक्युमेंटेशन जेव्हा करता तेव्हा तुम्ही बघितलं असेल रिसर्च पेपर, सपोज बघितलं असेल तर रिसर्च पेपरमध्ये मध्येच एक थोडेसे स्लॅन्ट वर्ड असतात, म्हणजे ऍक्च्युली ते इम्पॉर्टंट वर्ड असतात, राईट. सो ते ब्राउझरला सर्च इंजिनला कळण्यासाठी आपण EM टॅग देतो. आउटपुट बघूयाच, आलं सेम आहे, बट त्याच्या मागचं रिझन वेगळं आहे, राईट. आता याच्यानंतर याला काय होतं, इम्पॉर्टंट टॅग असं नाव देऊ आपण, इम्पॉर्टंट टॅग. ठीक आहे, याच्यानंतर ब्रेक टॅग तर आपण बघितला. ठीक आहे, आता इथे याच्यानंतर आपण एक डिलीट टॅग बघू. आता तुम्ही एखादा वर्ड लिहिलं, सपोज तुम्ही नोट्स वगैरे काढताय किंवा डॉक्युमेंट आहे, तर तुम्हाला एखादा वर्ड डिलीट म्हणजे लाईक लाईन मारायची त्याच्यावरती, आपण बघू की इरेज केल्यासारखं दाखवायचंय. तर ठीक आहे, याला काय डिलीट फ्रॉम वर्ड्स, याच्यावरती लाईन आहे. ठीक आहे, हे काय झालं, इरेज झालं, म्हणजे काय डिलीट केल्यासारखं म्हणू शकतो आपण, है ना. ठीक आहे, सो आता हे ऍक्च्युली कशासाठी होईल, सपोज तुम्ही असे टास्क लिहिले खूप सारे आणि कम्प्लीट होत आहे, मग तुम्ही इरेज करता, राईट. सो तसं तुम्हाला म्हणजे त्याचं डेटा ठेवायचा पण आहे आणि तो कॅन्सल करायचा असेल, असं दाखवायचं असेल, तर तुम्ही काय करू शकता, डिलीट टॅगचा यूज करू शकता. आता नेक्स्ट येतो बिग अँड स्मॉल टॅग. बिग टॅग, ठीक आहे, बिग टॅग मध्ये काय होतं, फॉन्टची साईज बिग होते, बिग, राईट. तर मी इथे लिहिलं बिग टॅग इज हिअर, असं काही पण लिहिलं सपोज, तर बघा तुम्ही कम्पेअर करू शकता, हे आपला नॉर्मल टेक्स्ट आहे, राईट. ही याचा थोडासा जास्त वाटतंय फॉन्ट साईज, तर ते काय झालं बिग. स्मॉलचं होणार स्मॉल होणार, स्मॉल
ओके, सो इथे लिहू आपण हाय. हॅलो, फॉन्ट साईज थोडी छोटी आहे राईट, नॉर्मल पेक्षा. सो हे सगळं लाईक फॉन्ट्स वाले आहेत. आता आपण एक दुसरा टॅग बघू, HR. म्हणजे मला सपोज हॉरिझॉन्टल लाईन मारायची आहे, HR. ठीक आहे, हा पण एम्प्टी टॅग आहे कारण याच्यात काही कॉन्टेंट डिस्प्ले नाही करत आहे आपण. तर आपल्याला हॅलो एव्हरीवन आणि वेलकम नंतर एक हॉरिझॉन्टल लाईन दिसेल. दिसते, ही दिसते लाईन सगळ्यांना. ओके, सो याच्यानंतर आता आपण बघितलं. ओके, सपोज मला या साईट वरती गेले मी. ठीक आहे, कोणती पण साईट घेऊ शकता तुम्ही. आता ओके, हा सगळा एवढा कॉन्टेंट आहे. मला जसंच्या तसं डिस्प्ले करायचं आहे तर मी काय करेल, कॉपी अँड ऑफकोर्स पॅरेग्राफ टॅग वापरेल. ठीक आहे, मी पेस्ट केला. तर माझा पेस्ट कसा झाला, इथे इंडेंटेशन दिसतंय, न्यू लाईन दिसते राईट. असं डिस्प्ले व्हायला पाहिजे, बरोबर आहे ना. डॉक्युमेंट मध्ये गेले, हे कसं डिस्प्ले होतंय, लाईक सगळं एका लाईन मध्येच होतंय, त्याला कळत नाही. म्हणजे व्हाईट स्पेसेस एक स्पेस पेक्षा जास्त तो काउंट नाही करत राईट. मग आपल्याला जर असंच असं लिहायचं असेल हे इंडेंटेशन वगैरे, तर ते कसं लिहिणार आहे आपण. त्याच्यासाठी काय, कोणता टॅग आहे, प्री टॅग. ठीक आहे, प्री. आता जर आपण रन केला कोड तर हे आपल्याला अशाच फॉर्मॅट मध्ये दिसेल. बघूया आपण, दिसतंय तुम्हाला. ओके, इथे स्पेस काउंट केले त्याने राईट, प्री टॅग. आता सपोज तुम्ही एखाद्या लाईक कोडिंग साइट्स वरती जातात तेव्हा तुम्ही बघतात की तिथे लाईक टेक्स्ट मध्येच कोड लिहिलेलं असतं, बट त्याचं इंडेंटेशन एकदम प्रॉपर असतं. तर ते कशाने करू शकता तुम्ही, प्री टॅगने करू शकता राईट. आता याच्यानंतर आहे आपले सबस्क्रिप्ट अँड सुपरस्क्रिप्ट टॅग. ठीक आहे, आता हे कशासाठी असतात, सबस्क्रिप्ट सुपरस्क्रिप्ट तुम्ही फॉर्म्युलेज बघितले असतील मॅथ्सचे, स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर किंवा केमिस्ट्रीचे. ठीक आहे, H2+O2 H2O. तर असं लिहायचं असेल, आता सपोज मला A² लिहायचंय, स्क्वेअर लिहिण्यासाठी काय आहे तर A2 डिस्प्ले होईल राईट. सो आता सपोज मला A² लिहायचंय. ठीक आहे, तर मी काय लिहिल, A लिहिल आधी आणि त्याच्यानंतर A काय सुपरस्क्रिप्ट आहे राईट. तर SUP अँड 2. ठीक आहे, म्हणजे हा काय डिस्प्ले होणार आहे, A². दिसतंय A² राईट. ओके, A² दिसतंय. आता सपोज मी इथे पॉवर वाढवली किंवा इथे पण, सो मला तेच दिसेल, दिसतंय. ओके, देन असंच काय सुपरस्क्रिप्ट म्हणजे काय, तुम्हाला CO2 लिहायचंय, H2O लिहायचंय, तेव्हा कसं लिहाल. ओके, सबस्क्रिप्ट CO. ठीक आहे, CO लिहायचंय आणि मला SUB सब आणि 2 लिहायचंय. आलं आउटपुट आपलं CO2 राईट. हे काय झालं, सुपरस्क्रिप्ट. सुपरस्क्रिप्टचा SUP आहे, सबस्क्रिप्टचा ठीक आहे SUB. आता याच्यानंतर आपण बघणार आहोत एक कोटेशन टॅग. कोटेशन टॅग म्हणजे काय की कोट, लाईक सपोज आपण बुक्स वगैरे वाचतो नॉवेल्स मध्ये वगैरे,
तर जे दुसरं कोणी बोलत असेल तर त्याला आपण कोट्समध्ये लिहितो, राईट? सपोज ही सेड, आणि मग त्याचा जो डायलॉग असेल तो कोट्समध्ये असेल. सो तो कोटेशन टॅग बघणार आहे. ते कोटेशन येण्यासाठी लाईक काय सिंटॅक्स असतो तो बघणार आहे आपण. सॉरी, कमेंट दिली मी, कंट्रोल बॅकस्लॅश. त्याच्यासाठी काय असतं, सिम्पल क्यू. ठीक आहे, कोटेशन. जे मला काय करायचंय, हॅलो प्रांजल लिहिलं मी, हॅलो प्रांजल. तर मला काय दिसलं पाहिजे, कोट्स दिसलं पाहिजे. दिसतंय, राईट? आता याच्यानंतर हे सिम्पल एकदम, राईट? याच्यात डाऊट नाही पाहिजे. नंतर याच्यानंतर ॲब्रिवेशन टॅग. ॲब्रिवेशन टॅग. ॲब्रिवेशन टॅग म्हणजे काय असतं, आता सपोज तुम्ही जेव्हा डॉक्युमेंट्स वगैरे लिहितात किंवा काही वाचताय तर तुम्हाला असे भरपूर लाईक शॉर्ट्स फॉर्म दिसतील. सपोज WHO आहे, लाईक वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, किंवा हे AISA म्हणजे आर्यभट्ट IT स्कूल. ठीक आहे ना? किंवा तुमचा HTMLच घ्या, हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. आता प्रत्येकाला माहीत नसतं. सो त्याच्यासाठी हा टॅग असतो, ॲब्रिव्हिएशन टॅग. आता आपण त्याचा आउटपुट बघू म्हणजे तुम्हाला कळेल. त्याचा सिंटॅक्स थोडा वेगळा असतो, ABBR. ठीक आहे, ॲब्रिव्हिएशन. आणि इथे ऑब्व्हियसली जो कॉन्टेंट डिस्प्ले होणार आहे तो लिहिणार आहे आपण. म्हणजे काय लिहिणार आहे, शॉर्ट फॉर्म लिहिणार आहे. सपोज WHO लिहिला मी. आता याचं हे तर काय सिम्पल WHOच डिस्प्ले होईल, राईट? सो कसं काय कळेल आपल्याला की याचा फुल फॉर्म वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे. सो टायटल इज इक्वल टू केल्यावरती इथे त्याचा फुल फॉर्म लिहायचा, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. ठीक आहे, सेव्ह केलं. तर मला कसं दिसतंय बघूया. इथे WHO दिसतंय आणि याच्या खाली बघा डॉट डॉट दिसतंय, राईट? आणि मी हॉवर केल्यावरती खाली दिसतंय बघा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, राईट? म्हणजे हा काय ॲब्रिव्हिएशन जेव्हा तुम्ही रीड करता वगैरे लॅपटॉपवरती तर याचा खूप यूज होऊ शकतो, राईट? तुम्ही लगेच तुम्हाला फुल फॉर्म कळू शकता रीड करताना. आता मी टास्क देणार आहे तुम्हाला, तर प्लीज ते कम्प्लीट करा. आणि आजचं जे झालंय ते परत एकदा करा. आता आपण हे डे 1 मध्येच केलं, राईट? सेम फाईलमध्ये केलं. तर तुम्ही काय करायचं, डे 2चं फोल्डर तयार करायचं आणि सेम प्रॅक्टिस करायची याची, राईट? काही डाऊट असतील तर ते आपण उद्या बघणारच आहोत. सो आजसाठी एवढंच. थँक्यू.